तर हाय नमस्कार. तर ही बघा आपली ताई ना आणि इकडं ही आपली स्वाती. तर ह्या नारळाच्या हिरव्यागार झाडाखाली इथं आमचं ब्युटी पार्लर आम्ही खोललेलं आहे. काय करा, ब्युटी पार्लरला जायला जमना, त्यामुळं आम्ही स्वस्तात मस्त ब्युटी पार्लर इथं चालू केलेलं आहे. तर आपली ताई ना का नाही बघू काय करते या, तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघा कशाची मालिश करायची ती आहे का नाही. तर स्वातीला स्वयंपाक करायचा आहे, तरी पण स्वातीला थांबवून ठेवलं आहे मी, कारण व्हिडिओ करणं पण गरजेचं आहे ना. कारण आता आपल्याला लय महत्त्वाच्या कामासाठी पैशाची गरज आहे आणि पैसा काय भीक मागून मिळत नाही. होय स्वाती, आपल्याला कोणी भीक मागून पैसा देत नाही, त्यामुळे आपल्याला कष्ट करणं लय गरजेचं आहे. आणि कष्ट काय मोबाईलमध्ये मी लईच काळे भंगार दिसते. गुरी पण दिसते, कापूस कापसाची वात आहे का ना ताई ना. आणि बघा ताईनाला मी आंघोळ घातली या, तर काय ताईना आपली गुरी पानच झाली या हिरण्यावानेच. उन्हाळ्याच्या सुट्टीला चल म्हणते तिला, तर तिचा क्लास आहे. तर असू द्या, व्हिडिओ पूर्ण बघा, कारण ताईनाला ब्युटी पार्लरचा क्लास लावायचा. क्लासची काय गरज पण नाही आम्हाला, आम्ही गावाकडं का नाही ते गावाकडंच म्हणते, ह्या नारळाच्या झाडाखाली गावठी पार्लर खोललेला आहे का नाही. गावठी का गावठी? गावठी. वक्त खेळ झालाय तोंड माझा, तसं हात अवकडून जाईल. लय बी वर नको. त्यात हिरवा हिरवा बी आहे काहीतरी. कुठे मी बी लावले दिसतंय का काय चांगलं. ते नाकाच्या कडे लय पांढरं पांढरं झालं या. तू नको बघू काय, तू मोबाईल हलवूच नको, जरा लांबून धर वाटलंच तर. येते बरोबर. आमच्यात मोबाईल धरायचा तर दुनियाचा कटाळा आहे सगळ्यांना. अगं धरला ना मग आता. धरला पण सांगते मी कटाळा आहे म्हणून. मग टिपका टिपका पाणी घ्यायचं लागून तसं. काय ग काक सगळ्या मिशा काढू का गळ्यात. दाद्या गमवू नको बघ. तोंडात कसला घातलं असतंय. निघालं की काय
नाकातलं निघतं का भाऊ टोचत नाही ना. झाले बघा मालिश 5 मिनटं मालिश केली म्हणजे हे असं 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 चोळून काढायचं. मला हाताला हळूहळू काढते परत जर वाळलं दादा निघायचं की नाही. निघतो का दुनियाचा मळ पाणी टाकून चोळायचं. इकडे तिकडे दुकान कशाला लावायचं असतं मला गोर होतंय का काळ झालं. पहिल्यांदा ते लावायचं असतं. मला वाटलं एक गोर कर होईल. मला वाटलं एक गोर गोरा करायचं ते मुरम काढायचं नाकावर आणलं का खुरप्यानं निघते की जाऊ ग नानाला थोडं खुरप्यानं असं खुरपून काढतो की हातानं निघणार नाही. काही काळूबाई बसलं खुरप आहे खुरप्यानं नाही खोऱ्यानं तर म्हणा. खोऱ्यांना खुरप आपलं रानात कसं आता 1 एकर अर्धा एकर बाया खुरपून काढते त्या. हो का नानी ह्याने हाताला उगा गुंटा पण नाही. 4 मिनिटं 2 मिनिटं जेसीबी लावा जेसीबी. जीसीबी बसली की जवळ बत्ती देवाड पडून घेतला उगा. कुठे आहे जेसीबी? हे काय मोहरा बसली पलीकडे. स्वतः मी व्हिडिओ करते का माझा? हवा ह्याच्यात घातलं का नाही हे कुठं गोरं होऊनच येते माणूस प्रेस करून. अहो लय आल्यापासून स्वतः म्हणते काळी दिसते काळी दिसते काळी काळच दिसते. पडला शेंगाला गेल्यापासून तर ऊन लय नाही तर असल्यामुळे आधी अमेरिकेचीच होती ना आता आफ्रिकेवन फोरिनच्या पाटलींसारखं दिसत होतं. बघा भाऊजी ना आमच्या माझ्यासाठी काय आणलं काय ग तिथंच लगेच स्क्रब आणून दिलं या. आणि शॅम्पू तर कसला मी तर तसला वापरते निळा. भाऊजीनं तर भारीतला आणलाय 5 रुपयावाला. ती बी 2च. ते बी 2च आणलं या. काय तर काय परत चला अजून म्हणते ना काळी भंगार दिसायला लागली भाऊजी. आता म्हणायला लागलं ते जेसीबी काय जेसीबी खुरपा आणलंय म्हणतात. मला म्हणलं काय करताय गोरव व्हायसाठी का? मी म्हणलं गोरव व्हायसाठी नाही म्हणलं मुरुम झालाय. ते म्हणतात मग मुरुम झालाय तर रस्त्यावर टाका. साईड पट्या भरून घेतली असते की हे रस्ता जापुऱ्या म्हणून म्हणलं मुरुम झालाय तर रस्त्यावर टाका. मुरुम लय झाला तर म्हणलं साईड पट्या. मध्ये यायचं का नाही पाणी बिनी आळ गोल केलंय. भाऊजी तब्येत जरा बरी वाटायला लागली म्हणून मग तोंड सुटलं काय? काय बसून काय करावं मग. आता जरा थोडासा कलर आला. खरं म्हणते काय? साबण कवा लावत नाही तोंडाला तर. साबण कसं जरा मला साबणाची एलर्जीच आहे का बाय? येऊ काय वेळ जवळ दाखवत मास्क खाली करायला लागलंय. भाऊजीला मोबाईल परवडला नाही काय का नजर लागली?
हे नाकातलं नाही नजरच काय काय करायला आहे ना बसायला लागलं नाकातलं म्हणजे पण चिपकून बस नसते. हो खाली पडायला लागले टिप गोळा आलं खाली. तसं नसतं करायचं काय वाटीत वाटायचं असतं हे वाळून जाईल तो ते डोळ्यात नको लावून दे हं. म्हणलं गोल मी गुगलला सर्च केलं की अशी का स्वप्न पडते ते म्हणून. तर स्वातीचं सगळं आता महागटली 7.5 जाणार आहे म्हणले ते, म्हणून स्वातीला तसं सपान पडतंय. त्यानं ह्याच्यावर लावू नको आई फुटकुळीवर, मरणच नाही आग उठून. झाल्या का स्वातीच्या भाकरी? तिला काय करमतंय होय? आम्ही हित आहे म्हणलं. खरं आहे की. तुम्हाला नारळ आणला होता वहिनी मी, नारळ पाणी प्यायला. आणलं हो का? पेते म्हणलं, खोला की मग. खाल्ला. लय अशक्त झाली का मी? नाही, डोळं उघडून तर मला बघ की. नारळाचं पाणी प्यायचं म्हणून हा नारळ ना डोसक्यात. डोसक्यात घालायचं ना, नारळ आहे होय हे. ते म्हणतात की देवाची करणे नारळात पाणी, तसं तुम्हाला म्हणलं पाणी पाजावं नारळाचं. लय बी माया करू नका व. सकाळी तर भाऊजीला मी त्या चहात बघितलं की भाऊजीचं तोंड वाकडं तिकडं दिसायचं. मला मी म्हणलं मुद्दाम वाकडं दाखवतात काय की मला. 2दा बघितलं, 2दा त्यांच्याकडे बघितलं की चांगलं दिसायचं, आणि खाली बघितलं चहामध्ये की वाकडत दिसायचं. मी म्हणलं हे काहीतरी बहाणामध्ये हाय म्हणलं निष्ठा. आपण मी आतल्या घरातच जाऊन बसले. मम्मीची हितलं काढताना लय दुखत असते. तुम्ही जाणार तुमच्या गावाला आता पाहून चार केला नाही, मटण तुम्हाला आणायचं होतं. मग 5 किलो मटण खाल्लं का अजून काय पाहिजे? बोकडाचं आणायचं. जीव सांभाळा, 2 पैसे पाळा. पोरीचं 10वीचं वर्ष आहे आता. होय की. तिला कमवायला आता ही चान्स आहे. ह्या वर्षी घर बांधा येडं वाकडं, पुन्हा 2-3 आता बघा तिला 10वी 12वी लय अवघड आहे. तिच्या शिक्षणाला लय पैसा लागणार आहे. दुसरी गोष्ट, उद्या लगीन करायचं म्हणलं तर आपल्या मागं पुढं कोणी नाही देणार. 10 रुपये टायमाला कोण देत नाही. आणि तुझी 2 ताईला टाकायचं हॉस्टेलला. 2 आणतो वहिनी. हॉस्टेलला टाकलं ना तर तिचा जरा खर्च तर कमी होईल. हॉस्टेल म्हणजे पोरींचं हॉस्टेल नसते का, हम्म. तिथं टाकणार आहे मी काय. मी बी जाणार. मग काय शिक्षण चांगलं. पुरीच्या हॉस्टेलमध्ये तर कशाला चालणार आहे? हे आपल्या ह्यात आपण म्हणणार ताई 4 डाव चल, ताई इकडं तांब्या बुरवान, मग ताई काय हे. 10वीचं वर्ष म्हणजे लय बेकार काम आहे ते. ते त्यांना लावा फोन, काय म्हणतात बघा. कुणाला? अगं बाकी मामाला किती लावते काय मी त्याला हात बंद कर की त्याचा आवाज येतो.